नमस्कार. भविष्यावर बोलू काही या कार्यक्रमात संपरा पुन्हा स्वागत करते. भविष्य जाणून घेणं ही जरी उत्सुकता असली तरी तितकंच ते गंभीर कामही आहे जे शरदजी बजावत आहेत. तेव्हा या अशा कार्यक्रमात पुन्हा एकदा शरदजींचं सगळ्यांच्या वतीने स्वागत करते. आणि गेल्या कार्यक्रमात आपण संतती प्राप्ती होण्यासाठी या सगळ्या भविष्याचा कुंडलीचा उपयोग होऊ शकतो का याच्याविषयी बोललो. तशाच गंभीर मुद्द्याकडे आपण वळणार आहोत. पण पारिभाषिक शब्द असतात जे आपल्याला कळत नाहीत. त्यातला एक म्हणजे सगोत्र विवाह म्हणजे काय. त्याचबरोबर सगोत्रानंतर कुंडली बघणं तेवढंच गरजेचं आहे का हा आपल्या जमान्याचा प्रश्न आहे. या सगळ्यांकडे आपण वळूया. पण पहिल्या प्रश्नासाठी शरदजींना मी असं विचारीन की सगोत्र हे नुसतं ऐकलं की काहीतरी अंदाज लावता येतात, पण नेमकं काय आहे याचा अर्थ. तू अशी जर गोत्रावळी पाहिलीस ना, ज्योतिषशास्त्राच्या पुस्तक पंचांगात पण दिलेली असते गोत्रावळी. अमुक आडनावाचा गोत्र अमुक, आणि त्या बहुतेक गोत्रांना ऋषींची नावं आहेत बघ. भारद्वाज, कौंडिण्य, अमुक अमुक. पूर्वी काय होतं, गुरुकुल होतं. आणि मग एक भारद्वाज ऋषींच्या आश्रमात जी मुली शिकायच्या त्या भगिनी झाल्या गुरुभगिनी. म्हणजे एकाच ऋषीच्या सगळ्या अंमलाखाली असलेले लोक हे गुरुभगिनी असल्यामुळे किंवा गुरुबंधू असल्यामुळे त्यांनी लग्न करायचं नाही. बहिणीशी लग्न केल्याचं पाप लागतं, ही त्याची संकल्पना. पुढे कोणीतरी पिल्लू सोडलं की सगोत्रात ब्लड ग्रुप एक असतो. मला अजून कळत नाही पिल्लं कोण सोडतात. ते पिल्लं मिथुन राशीवाले सोडतात. आणि काहीतरी त्याने पिल्लू सोडून ठेवलं की दोघांचा ब्लड ग्रुप एक. ब्लड ग्रुपचा डायरेक्ट मॅरिड लाईफशी काही संबंध नाही, संततीशी पण नाही. ब्लड ग्रुपचं असं आपण वाक्य कधी ऐकतो का, RH पॉझिटिव्हचे लोक खूप रोमॅन्टिक असतात, असं कधीच आपण ऐकत नाही. मग एक दोघांचा ग्रुप असला तर काही मेडिकली परिणाम वाईट होत असतील, पण त्याचा नाडीशी वगैरे संबंध नाही. सगोत्रामध्ये बहिणीशी लग्न केल्याचं पाप लागतं, हाच मुख्य नियम आध्यात्मिक असल्यामुळे सगोत्राला परवानगी नाही. माझ्या बाबतीत घडलेलं उदाहरण सांगतो मी. माझ्या जवळच्या एका आमच्याच फॅमिलीतल्या नातेवाईक मुलाचं प्रेम बसलं कुठल्या मुलीवर. आता जातपात वगैरे बघणं कमीच झालं आहे. मुली शिकलेल्या आहेत, मुलं शिकलेले आहेत वगैरे. पण तो त्या संस्थानाचा असल्यामुळे, म्हणजे देवस्थानचा असल्यामुळे त्यांनी जाऊन तिकडे विचारलं. तर ते म्हणले ह्या मुलीशी लग्न केलं तर तुला आत नाही येता येणार. तर तो म्हणला मी हिच्याशी लग्न करून आता ही माझीच होणार, पण गोत्र त्याचं वेगळं आहे. मग तिथे ते थोडंसं हे जे सगळे जीन्स वगैरे असतात त्याचा विचार करतात. पण गोत्राला बहिणीशी लग्न केल्याचं बाब हेच एकमेव कारण आहे. सगोत्र मुलामुलींची लग्न काढून पाहिली तर काय ब्लड ग्रुप एक असतो वगैरे असं मिळतच नाही. त्यामुळे ज्याचा कोणाचा ह्याच्यावर विश्वास आहे त्यांनी लग्न करू नये. पण एक कायदा असा झाला होता मध्ये, सगोत्राला लिगल परवानगी आहे, कारण आता ऋषी नाही आहेत. आता किती वाढलेले संबंधी जनता, कोणाचा संपर्क कोणाशी आला असेल कोण जाणे. तर अलीकडे सगोत्र पाहू नये असा पण नियम झाला. पण लोकांच्या डोक्यात बसले. तू आज जर पंढरपूरला गेलीस, गाणगापूरला गेलीस, औदुंबरला गेलीस आणि तिथले गुरुजी लग्नाच्या आधी विचारतात तुमचं गोत्र काय, तुमचं गोत्र काय. सगोत्र असेल तर उठून जा, आम्ही नाही लावणार लग्न, तुम्ही दुसरा भटजी बघा. इतकं आजही पाळतात. तेवढं एक कारण आहे. आता विचारांवर आहे. माझ्यासारखा माणूस म्हणेल आता एक गोत्रच नाही आहे, सगळं टेक्निकल एज्युकेशन बदललं आहे, तर आता कशाला बघायचं. पण पारंपरिक लोक अजून ते मानतात. त्यामुळे मुलामुलींनी नीट कन्व्हिन्स करावं मोठ्या लोकांना की हा त्याचा मूळ येतो, किंवा आपल्या ह्या कार्यक्रमामुळे त्या लोकांना खूप खुलासा होईल. तर सगोत्र केलं असता काही वाईट होत नाही, हे मी या चॅनलवरनं जाहीर सांगेन की त्याची नैतिक जबाबदारी मी घेतो. म्हणजे ज्यांच्या कुंडल्या जमतायत पण केवळ या कारणाने ते मोडू पाहतंय, त्यांना आता आशा वाटेल ना. आशा वाटेल नाही, तुम्ही करूच शकता, परवानगीच मिळाली. बरोबर. पण त्याचबरोबर ही जी मध्ये मध्ये पिल्लं सुटतात, वेगवेगळे गैरसमज होतात, तर हे गैरसमज दूर करण्यासाठी तुम्ही कोणती माध्यमं अवलंबता. पहिली गोष्ट म्हणजे मूळ सखोल जाऊन रूट कॉज शोधायचं. गोत्र म्हणजे नक्की काय आहे, मग त्याचं रूट कॉज सगळं त्यांना सांगितलं की ते दूर होतं. आता आपल्याला ताप आला तर सुरुवातीला आपण क्रोसिन वगैरे घेतो,
पण ताप उतरत नाही म्हटल्यानंतर त्यांना ब्लड टेस्टच करावी लागते. आणि आपण आपल्या मनाने जर मलेरियाचे औषध घेत बसलो आणि तो टायफॉइड असला तर रूट कॉज शोधून काढा. औषध योजना त्याप्रमाणे असते. तसं इथे सुद्धा प्रत्येक विषयाची फोड करून सांगायची. ही पिढीनं इंटलेक्च्युअली, सायंटिफिकली, लॉजिकली कन्व्हिन्स करणारे ते केलं तर ते मानते. नुसतं मी जर सांगितलं ह्या राशीच्याने याच्याशी करू नये बाबा वाक्यांप्रमाणे मी सांगतो ते नाही चालणार. बरोबर. मला खुलासा करा. बरोबर. पण आता पत्रिकेत सगोत्र याचा कसा विचार करावा हे तुम्ही सांगितलं, पण प्रत्यक्ष आता मुलांना हे प्रत्यक्ष विज्ञान दाखवा आणि सिद्ध करा अशी पिढी आहे. तर प्रत्यक्ष सख्ख्या मावस भावाशी, मावस बहिणीशी, चुलत भावाशी अशी लग्न ही तर आपल्या समोर गोत्र दिसतंच अनुभवलेलं. त्याच्याविषयी काय? त्यात सुद्धा मामी बहिणीशी लग्न होऊ शकतं दोघांच्या पत्रिका मॅच होत असल्या तर. आता इथे नातं आहे म्हणून त्यांचे ब्लड ग्रुपचा जीन्सचा थोडा विचार करतात. चुलत बहिणीशी लग्न करताना दोघांचे जीन्स एक असतील वगैरे. पण आज काय झालं आहे, मेडिकल सायन्स इतका ॲडव्हान्स झाला आहे, अपाय तिथे उपाय आहे. त्यामुळे इतका त्याचा धसका घेण्याचं कारण नाही. फक्त सख्खी बहीण हा विषय येतो त्याला हे नियम लागू पडतो. मग सगोत्र यानंतर एक पुढचं मी काय कबूल केलंय सर्व मंडळींना की एक कुंडली ही पाहणं गरजेचं आहे का म्हणजे विवाहाच्या बाबतीत. विवाहाच्या बाबतीत तर हे गरजेचं आहे का हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. त्याच्याविषयी पण तुम्ही बोलाल, पण तेव्हा हे कुठल्या मुद्द्यावर प्रकाश टाका? पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही दोघे एकत्र लाईफ टाईम येणार आहात. कितीतरी व्यवहार तुमच्यामध्ये होणार आहेत. हे प्रत्येक व्यवहार अगदी जमतील असं नाही, पण ॲडजस्ट तरी करता होईल का एकदम टोकाला तुम्ही जाणार, तेवढी काळजी घेता येते आपल्याला पत्रिका बघून. तर पत्रिका बघून मतभेद होतील, भांडणं होतील, पण निदान ज्युडिशियल सेपरेशन होऊ नये, डिवोर्स होऊ नये इथपर्यंत तरी काळजी घ्यावी. खरंच आयुष्यात गरजेचं आहे का लग्नासाठी तरी? अलीकडे आणखी गरजेचं झालं आहे. पूर्वी काय होतं, मुलींना शिक्षण नव्हतं, मुलं शेतावर बेतावर काम करायची, खूप तडजोडी करायचे लोक. ॲम्बिशनच काय नव्हती मुलींना, लग्न करायचं, सासूची सेवा करायची. काही बायकांना तर नवरे एकदम रात्री भेटायचे, दिवसा बोलायचे पण नाहीत त्यांच्याशी. असं पण आजही काही ठिकाणी आहे. तीर्थक्षेत्री नवरा बायकोने एकत्र जायचं नाही, मग नवरा खूप पुढे जातो, मागणं बायको जाते, अशी आजही पद्धत आहे. अशा वेळी मुलींना काय ॲम्बिशन वगैरे फारशा नव्हत्या, मुलाने काय. आणि खरोखरच सांगायला वाईट वाटतं, एक उपभोगाचं साधन, घरात काम करायला एक छान मदतनीस कोणतरी, इतकं त्या मुलींना वाईट ट्रीटमेंट मिळायची. काही ठिकाणी सुनेचा मानबिन राहायचा, बरोबर, पण आज तसं नाही राहिलं आहे. ह्याच्या तडफदार मुलींची बुद्धी वाढलेली आहे. अर्थात बुद्धी वाढली म्हणजे रसिकता वाढली. त्याही छान ओपनली सगळ्या गोष्टीवर आज बोलतात. आता आपण चॅनलवर बघतो, टी व्ही बघतो, केवढं मोठं खाद्य मिळतं ना त्यांना. आता अशा वेळी अपेक्षा पण वाढल्या आहेत. पूर्वी बायका कधी कंप्लेंट करायची नाही, हे अगदीच अरसिक आहेत, हिंमत नव्हती. आता ती सरळ सांगू शकते. म्हणजे असं घडलं होतं, एक बाई 1 महिना राहून परत आली, माहेरी राहून. नवरा स्टेशनवर घ्यायला आला, तर नेमका मेष राशीवाला. आणि तिला इतका राग आला, ती म्हणजे अरे मी 1 महिन्याने येते, तू एखाद्या हमालासारखं नुसतं माझं सामान काढतोयस, तुला साधं हसता येत नाही, गोड शब्द बोलता येत नाही. ते बघ समोर जोडपं बघ काय मस्त गप्पा मारतायत. तो म्हणाला ती माहेरी चालली आहे. असे पण नवरे जेव्हा भेटतात बायकांना किती त्रास होत असेल. आणि काही नवरे उलट असतात, काही आनंद वगैरे होत नाही, पण हा अगं तुझ्याशी इतकं मला एकटं वाटतं बोलून तरी टाकतात. आणि काही खरंच तू गेल्यापासून खूप सोनं सोनं वाटतं, लवकर ये जरा. आता हे मोबाईलवर वगैरे बोलतात. फरक केवढा आहे ना, माझी अनुपस्थिती नवऱ्याला जाणवते, बायकांना किती सुखावं असतं. मग प्रत्येक गोष्टी तुमच्या अपेक्षा वाढल्या आहेत. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी व्हायला पाहिजे असं वाटायला लागलं आहे. तर पत्रिकेवरनंच हे कळणार. तुम्ही जे म्हणणार की आम्ही बोललो एकमेकांशी, छान वाटला, मला छान वाटला, पण तो त्या क्षणापुरता, दिवसा विशिष्ट वेळात जाऊन हॉटेलात गप्पा मारण्यापुरता छान वाटला. आता तो माझा जोडीदार होणार आहे. माझ्या काय अपेक्षा आहेत, माझ्यासाठी तो खर्च करेल का, त्याला हाऊस मौज आहे का, तो जबाबदारी घेतो का, मला जे आवडतो कल्चर तो त्याच्यात आहे का. आणि मग आपल्या लक्षात येतं एवढ्या गोष्टी नुसत्या बघून कळत नाहीत.
ह्याच्यातनं कळतात. मग आधीच जर काळजी घेतली, तू या मुलाशी लग्न करतेस ना, ह्या गोष्टी छान आहेत, पण ह्या गोष्टी तुला तडजोड करायला लागेल. मग ती म्हणेल नाही इथे मी फार पॉझिटिव्ह आहे, हे नाही मी तडजोड करणार, मग नको करू. असं खूप सखोल मार्गदर्शन होतं. आणि काय काय असं पण होतं, छोट्या छोट्या गोष्टींनी मोडून जातो. नवरा खूप चांगला आहे, बाकी सगळं उत्तम आहे, पण त्याला काही कळतच नाही कसं वागावं आपल्या बायकोशी. आणि आपल्या आत प्रत्येकाची एक भावना असते, माझ्या जोडीदाराने माझ्याशी कसं वागावं. ते जर वागलं ना तर मुली वाटेल ते कष्ट काढतील, दारिद्र्यात राहतील, पण जोडीदार आवडला पाहिजे. यासाठी पत्रिका पाहणं गरजेचं आहे. आता कुंडली पाहणं गरजेचं आहे का, हे अगदी ज्यांचा विवाह व्हायचा आहे त्यांच्या दृष्टीने माहिती म्हणून हा प्रश्न विचारतील. पण ज्यांचा 15-20 वर्ष लग्न झालेलं आहे, प्रेमविवाह यशस्वी, ती लोक असं वाटतं गरजेचं आहे का, आमचं काही अडलं का. योगायोगाने जुळल्या असतील त्यांच्या, पण जर जुळल्या नसतील तर हा कार्यक्रम ऐकून त्यांना असं वाटतं अरे रे आपल्या वेळी उपाध्याय असते तर बरं झालं असं. हा पण एक प्रॉब्लेम होण्याचा संभव. ज्यांची लग्न झाली आहेत त्यांनी आता बघूच नका. काहीतरी मग तुम्हाला आढळलं अरे योनी मॅच होत नाही, नाडी मॅच होत नाही, असं होईल ते. म्हणजे गरजेचं आहे. जर अगदी मला स्वतःला आधुनिक खूप युग गरजेचं म्हटलं तर तेवढ्याच समस्याही वाढलेल्या आहेत. पण संपदा गरजेचं आहे म्हणताना सांगणारा माणूस खूप सखोल जाणारा पाहिजे. मी माझ्या वयाच्या 28व्या वर्षी नोकरी सोडली आणि एकच विषय आजपर्यंत करतो, ॲस्ट्रॉलॉजी. आत्ता मला त्याचं ABC कळायला लागलं. आणि हे जे आपण पोस्टल कोर्स बघतो, 6 महिन्यात ज्योतिष शिकू, अमुक शिकू, असं नाही आहे ते. आणि शेवटी ॲस्ट्रॉलॉजीमध्ये मनाला फार महत्त्व आहे, म्हणून चंद्र ज्या राशीत ती आपली राशी. मनात्वाचिरे पूर्वसंचित केले. मनुष्याचे सगळे खेळ मनाने होतात, म्हणून नेहमी मुली म्हणतात मनाने मला तो आवडला फार. आज मला एक अमुक व्यक्ती आवडली, पण ती आवडली म्हणजे नेमकं काय, याच्याविषयी कुंडली आपल्याला कशी मार्गदर्शन करू शकते. तुम्ही आवडली असं म्हणता ती व्यक्ती, तर ते फार वरवरचं रिलेशन आहे. काही मिनटासाठी तुम्ही एकत्र येता, शूटिंगला म्हणा, पिकनिकला म्हणा, तर त्या काळापुरतं ती व्यक्ती आवडली. पण संसार करत असताना ज्या ज्या गोष्टीशी जवळीक येते, रोजचे व्यवहार, अगदी तुला साधं व्यवहारातलं उदाहरण देतो. एका मुलीचं लग्न झालं, नेमकी कन्या राशीवाली होती. कन्या राशीच्या मुली हायजेनिक फार असतात आणि फार त्यांना सगळं परफेक्ट लागतं. तर तिला तो मुलगा आवडला होता, पण ज्यावेळेला ती त्याच्यावर लग्न हनीमूनला गेली तर सकाळी उठल्यानंतर तिला चित्रविचित्र आवाज यायला लागले. आणि मग ती म्हणाली तोंड धुताना हा मुलगा जे एवढा पंजा आत घालतो, बॅक 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 करतो, ऐकायला तर मला जरा वाईट वाटेल की मला कंटाळा आला मला माणसाचा, असं करतात का तोंड धुताना. तो म्हणाला आमच्याकडे पद्धत आहे सकाळी पित्त काढायचं. आणि ती मुलगी एवढी काय हळवी झाली, कळलंच नाही, भरोसा नाही. दिसायला इतकी मामूली गोष्ट आहे. ती म्हणाले काका तुम्ही सुद्धा माझ्याशी गैरसमज कराल, पण हनीमूनच्या रात्रीनंतरच्या दुसऱ्या दिवशी जे काही बसले माझ्या डोक्यात ते अजून जात नाही. म्हणजे तुम्हाला तात्पुरतं व्यक्ती आवडणं वेगळं आणि सगळं माहिती करून घेणं वेगळं. मग मी असं म्हणत नाही प्रत्येकाची एक वैयक्तिक लकब आहे, सवय जगू दे त्याला, पण तुमचे आमचे संबंध वैयक्तिक जरा ज्या गोष्टीशी येतात, बौद्धिक, मानसिक, लैंगिक, तिथे तर नीट वागा. स्टेटस, मुलींचं स्टेटसवर खूप प्रेम असतं. वाटेल तसा नवरा आपला वाह्यातपणा करतोय, बोलतोय वगैरे. आता एक कर्क राशीचे पुरुषांना जरा खूप बायकांशी सुद्धा जवळीक असं बोलायला आवडतं. तर एक बाई बाहेर गेली होती आणि तिची मैत्रीण आली आणि ती खूप जाडजूड होती, जरा पोटबीट सुटलेलं होतं. तर ह्या कर्क राशीच्या माणसाने म्हणा बस हां ही बाहेर गेले, जरा वेळ लागेल, पण वहिनी तारीख काय दिली आहे तुम्हाला. तिथं उडाली, कारण तसं काही नव्हतं. ते म्हणाल नाही मग कितवा महिना चालू आहे. सरळ डायरेक्ट विचार. काही त्याच्या मनात वाईट नव्हता, पण काही ना विकृत कुतूहलच असते. कुतूहल असणारी माणसं इव्हन कन्येमध्ये पण येतात. म्हणजे एक कन्या राशीची बाई नवऱ्याला ओरडून म्हणाली टी व्हीचा आवाज कमी करा, शेजारच्या घरात भांडणं चालू आहेत, मला एक शब्द ऐकू येत नाही, असं पण म्हणाली होती. बायका, मुली किंवा मुलं ऑब्झर्व करत जातात. माझं लग्न झालं, कशी वागली पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, आणि जेव्हा त्याला आढळतं खूप डिसेंट आहे, कळताने कधी उठली, जाऊन आंघोळ करून फ्रेश होऊन कामाला लागली, एक एक गुण जसं मग ठीक आहे, पण ते तुम्हाला एका भेटीत नाही कळत. पण तुम्हाला सहज आवडतं ते प्रणय असू शकतो. आणि सखोल जाऊन एखादी व्यक्ती आपल्याला आवडायला लागते, ते प्रेम आहे. त्याच्याही पलीकडे खूप आवडायला लागलं की तो आदर असतो.
आणि असे एक एक स्टेप बाय स्टेप जायला लागतं. तर मी मुलामुलींना त्याच्या लकबीसुद्धा सांगतो हा कसा वागेल. आणि कन्या राशीच्या मुलींचं नवऱ्याकडे फार लक्ष असतं, तो कसा बसला आहे, उठतोय कसा, वागतोय कसा. वृश्चिक राशीच्या मुली फार पॉझिटिव्ह असतात, वाटेल तसं नवऱ्याने वागलेलं आवडत नाही. नेमका तो मिथून आला असतो, फंक्शनला गेल्यावर तो सगळ्या मुलींशी शेकाण करत बसतो, इथं रांगी काढूनच बसते, घरी चल बघते तुला. मग त्याचं म्हणणं काय की त्यात काय झालं, ही माझे लोक आहेत, कॉलेजचे मुलं आहेत, माझे मैत्रिणी आहेत, पण स्पर्श कशाला करावे. हल्ली पद्धत आहे शेकाण करण्याची. ही पिढी आता इतकी मोकळी झाली आहे, पण त्याच्या मनाने ते लोक मागे असतात कदाचित वृश्चिकवाले. की डिटेल माहिती मिळाली ना की मुली सावध होतात. पण म्हणजे याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग की इतकी डिटेल माहिती यात असते हे सांगणारा योग्य तिथे व्यक्ती, तज्ज्ञ त्यातली ती आपल्याला भेटली. मला वाटतं हा चर्चेचा एक वेगळा विषय होईल ना, की ती व्यक्ती निवडावी कशी, मुख्य भविष्य सांगणारी. या सगळ्या ह्याच्यात आता सगळ्याच एकूण वातावरणामुळे, गाण्यांमुळे, लव्ह ॲट फर्स्ट साईट असं जे एक वेळ सगळ्या तरुण पिढीला लागलेलं आहे, त्यांना तुम्ही काय सांगाल? ते लव नसतं, अट्रॅक्शन ॲट फर्स्ट साईट. आणि मला अत्यंत वाईट गोष्टी कळल्या. माझ्याकडे तरुण मुली येतात, मुलं येतात आणि मी सगळ्यांशी मोकळं बोलतो. तुमच्या वयाचा मी झाल्याशिवाय तुम्ही अशी बोलत नाही. तर एका मुलीने मला असं सांगितलं की तुम्ही टी व्हीवर काय काय सांगता ते मी अनुभव घेतो. कॉलेजमधल्या मुली सरळ हॉटेल बुक करतात, आपल्या वर्गातल्या मुलाबरोबर 2 दिवस राहून येतात. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या बायका काही काही टूरवर जायचं आहे किंवा 2 दिवस बाहेर काम आहे असं सांगून सरळ बुक करतात, ऑफिसातल्या माणसाबरोबर राहून येतात. एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशन चांगल्या एज्युकेटेड बायकांमध्ये पण व्हायला लागलेत. का तर संस्काराचं आता महत्त्व कमी झालं आणि काय त्यांना कळत नाही. लाईफ आफ्टर डेथ, एखाद्या परस्त्रीशी संबंध ठेवला तर काय भोगायला लागतं वरती. ह्याच्यात एक ओवी आहे, दोषा माझी दोष विशेष, परांगणा स्पर्श दोष विशेष, जाळील कुडं निशेष. तुम्ही विवाहित स्त्रीशी संबंध ठेवला तर तुम्हाला काय नरकवास आहे, काय भोगायला लागतं, गरुड पुराणात दिलंय. ही माहिती कोण देतो आज? परस्त्री किंवा दुसऱ्या स्त्रीशी लग्न करणं हे किती निषिद्ध आहे हे तुम्ही सांगितलं, पण त्याला एका धर्माचा असा काय म्हणतात दुजोरा आहे. तर मला पुढच्या आपल्या कार्यक्रमाविषयी असं सांगायचं लोकांना की फक्त आपल्या धर्मामध्ये या पत्रिकेला, एकपत्नी असण्याला जे महत्त्व आहे तसंच इतर धर्मांमध्ये आहे का? इतर धर्मांमध्ये पण पत्रिका पाहिल्या जातात का? किंवा त्यांची लग्न जमवण्याची पद्धत पूर्वांपार काय आहे याच्याविषयी सांगताना तुम्ही कुठला मुद्दा पुढच्या कार्यक्रमात घेणार? पुढच्या कार्यक्रमात मी असा मुद्दा घेईन की आपले गैरसमज आहेत की इतर धर्मामध्ये पत्रिका बघत नाहीत. पण असं नाही आहे. माझ्या राशीचक्र कार्यक्रमाला सुद्धा मुस्लिम येऊन बसतात, शीख येतात. ख्रिश्चन लोकांना पत्रिका दाखवायला परवानगी नाही, 10 कमांडमेंट्स आहेत त्यांच्या. पण आता मुस्लिम आणि ख्रिश्चन लोक म्हणतात अरे आम्हाला पण पुढचं आयुष्य जाणून घ्यायची इच्छा आहे आणि तेवढं धर्म शिथिल करून ते गायडन्ससाठी सुद्धा येतात. हेच आपण पुढच्या भागामध्ये ह्याची चर्चा करूया आणि ते जाणून घ्यायला आवडेल, कारण आता जग जवळ येत चाललेलं आहे. जगाची अशी वेगळी जात, वेगळा धर्म होत चाललेला आहे, पण तरी प्राथमिक मूल्यही प्राथमिक राहतात. आज इथेच थांबूया. नमस्कार.